दुसऱ्या दिवशी असं झालं. पुन्हा एकदा त्यांनी पीक घेतलं आणि त्या पिकावर लाल्या नावाचा रोग पडला. सगळं पीक उद्ध्वस्त झालं. ते पीक गेलं पण कर्ज काही डोक्यात गेलं आणि त्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी आला. एक दिवशी खाजगी सावकार आला आणि पैसे देण्याची ऐपत माझ्याकडे नाही हे माझ्या मालकाने सांगितलं. त्या दिवशी घराची भाजी कोणी बाहेर काढली. माझ्या नवऱ्याच्या संसाराच्या अवधूचा पंचनामाच्या ठिकाण झाला. ते माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनची वासकी घेतली आणि हे विष घसा प्याला आणि त्याने आत्महत्या केली. आज या ठिकाणी या राज्यामध्ये समाजाच्या माणसाचा पोटाचा प्रश्न जो शेतकरी सोडवतो त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. बळीराजाला आत्महत्या करावं लागतं आणि ही स्थिती आजच्या राज्यकर्त्यांच्या काळात होत असेल तर निकाल हा घ्यावा लागेल की शेतकऱ्यांना या परिस्थितीत पोहोचवण्याचं पाप ज्यांनी केलं ते भाजपवाले असेल, त्यांचे मित्रपक्ष असो, त्याला सत्तेवरचा अधिकार नाही आणि हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे. त्यासाठी ही निवडणूक होते. तिसरा वर्ग आहे विद्यार्थ्यांचा तरुण. आज ठिकठिकाणी आपण कॉलेजेस काढली, इथं विद्यापीठ काढले, अनेक संस्था उभ्या केल्या, हजारोच्या संख्येने मुलं शिकवली. मुलं शिकली, आनंद आहे, पण मुलांना नोकरी कुठं मिळते? आज नोकरीचा वाजा झाला आहे. नोकरी वेळच नाही. शेतीचा ओझा वाजायला लागला. ठिकठिकाणी मी सांगतो की एका घरात 2 मुलं असतील, एकाने शेती करावी, दुसऱ्याने धंदा करावा. पण धंदा करावा, काम मागावं हे करण्यासाठी तो दुसरा मुलगा पुढे येतो, तर काम मिळतंय कुठे आणि काम मिळत नाही म्हणजे तो उठे संकटामध्ये जातो. आम्ही हा निकाल घ्यायचं ठरवलं की जे विकास करून नोकरीच्यासाठी वनवा जिंकतात त्यांना महिन्याला 4,000 रुपये द्यायचे आणि हळूहळू त्याला काहीतरी कामाच्या संबंधीची व्यवस्था करायची. हा एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घ्यायचं ठरवलं. असे काही कार्यक्रम घ्यायचे, त्यांनी राज्य चालवायचं आणि हे सूत्र घेऊन आज आम्ही स्थापन केलेली महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीच्या मार्फत महाराष्ट्राचा कारभार हा करण्याचा विचार आम्ही लोकांनी केलेला आहे. मला या ठिकाणी एका गोष्टीचं समाधान आहे की तुमच्याकडे आज प्राजक्त तनखर यांच्यासारखा एक जाणकार अभ्यासू आमदार म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं. आज सोनं होता, पण त्यांच्या कामाची अडचण ठिकठिकाणी करतात. मध्यंतरी विदर्भामध्ये हिंडत होतो. चंद्रपूर जिल्ह्यात गेलो आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सभा माझी संपल्यानंतर लोकांना विचारलं की तुमची काही कामं झालीत का, तुमचे व्यवस्था सोसायटी राहिलीत का, विजेचं काही कॉन्सर्ट आहे का. लोकांनी मला सांगितलं की तुम्ही लोकांनी प्राजक्त तनखरेसारखा विद्युत खात्याचं काम करणारा ते कोणती आम्हाला दिला. तो आमचा होता राहुरीचा. आमचं गाव चंद्रपूर महाराष्ट्राच्या टोकाला जंगलाचा सगळा भाग आणि तिथला शेतकरी, तिथला सामान्य माणूस सांगतो की तुमच्या माणसांनी आमचे सगळे प्रश्न सोडवले आणि ज्या ज्या वेळेला काही काम त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो तर हा ग्रस्त नम्रपणानं आमच्याशी वर्तन करतो, आमच्या प्रश्नाची सोडवणूक करतो. याचा आम्हाला आनंद आहे. मला स्वतःला अभिमान असला की माझ्या महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा तरुण आमदार महाराष्ट्राच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या जबाबदारी टाकल्यानंतर सुद्धा कशाची नाराजी न व्यक्त करता तिथल्या जनतेचं दुःख हे दूर करण्यासाठी कष्ट करतो. अशी व्यक्ती उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उभी राहत असेल तर तुमची जबाबदारी आहे मोठ्या उत्साही
त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेने बसवलेलं असतं असा त्यावेळेला अनुभव आला. यापूर्वी त्यांची पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाची पद्धत आम्ही लोकांनी हेरली आणि हेरल्यानंतर मंत्रिमंडळ करायचा विचार आला त्याला आम्ही निकाल घेऊन टाकला. नवीन असेल तर मंत्री त्यांना करायचे. असा एक गेल्या 5 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही लोकांनी वर्षांनी सत्ता दिली. महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्राचा चर्चा ही तुम्ही आमच्या लोकांच्या हातात दिल्या. तर मी जाहीरपणाने सांगतो महाराष्ट्राचं काम करण्याच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रसाद कंठभरेंना जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती देण्याची काळजी आम्हाला लोकांच्याकडून केली जाईल. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची शक्ती तुमच्या सगळ्यांचा आधार हा त्यांच्या फाशीशी उतरा. महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी यशस्वी करा ही विनंती या ठिकाणी करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. कारण आणखी 4 सभा करायच्या. आपण छान सभाने माझी भूमिका समजावून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच